प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वरचं वचन दुधारी तलवार आहे, ती मलाही छेदत आहे आणि तुम्हालाही छेदत आहे. हालेलुया. बायबल सांगते की ते वचन ऐकून घेणार नाही तर काय करतील, तर आपल्या कानाची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवतील. काय जिरवतील, कानाची खाज. बायबल सांगतो कानाची खाज. मला चांगलं वाटतं तेवढंच बोलावं, बाकीच्या गोष्टी मला बोलू नका. हालेलुया. तर हालेलुया. अशी लोक वळतील म्हणतो परमेश्वर, आपल्या कानाची खाज जिरावी म्हणून कल्पित कहाण्याकडे वळतील म्हणतो परमेश्वर. माझ्या भल्यासाठीच फक्त बोला, मला बाकीचं काही सांगू नका, मला ह्या गोष्टी शिकवू नका, फक्त माझं भलं कशात होईल. प्रेज द लॉर्ड. एवढंच फक्त माझ्या बाबतीत बोला. वाचा बरं पुढे वचन तेच. आणि ते सत्य ऐकण्यापासून काय फिरतील. करतील ती, सत्य नको, खरे पण नको. नको मास्टर असं वागायला म्हणत आहे तुम्ही. देवाचं वचन सांगता बाबा सत्य राहा, कारण मी परमेश्वर पवित्र आहे, तुम्ही पवित्र राहा. बरं हालेलुया. हालेलुया. शिकू नको. तर त्या गोष्टीपासून ते काय करतील, फिरतील मागे फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील. हालेलुया. 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 घडवलेल्या गोष्टीकडे, मनाच्या गोष्टीकडे काय करतील लोक, वळतील म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. फक्त कानाची खाज जिरवायपुरतं वचन असतं, त्यातच मला आनंद वाटतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पण परमेश्वरचं वचन सांगतं की मी तुला कशासाठी वचन सांगतो माझं, की माझा परमेश्वर कशानं खुश होईल, माझा परमेश्वर मनाने अंतन पारगणार देव आहे, माझा देव कशामध्ये आनंदित होईल, हे वचन मी शिकवलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की ना की ती बहीण नाराज होते, ना की तो भाऊ नाराज होते आणि मला काहीतरी बोललं. हालेलुया. जो परमेश्वरच्या वचनामध्ये आहे ना, प्रेज द लॉर्ड, त्याचं जीवन बदलतं बरं का. प्रेज द लॉर्ड. त्याचं जीवन बदलतं. बघ आपण साजरी करतो क्रिसमस सेलिब्रेशन, पण वेगळाच विषय चालू. तुम्ही ऐकत आले सेलिब्रेशन, चला आपण भरपूर ऐकले, कारण 25 तारखेपासून आपण तेच ऐकतोय. प्रेज द लॉर्ड. पण थोडं वेगळ्या विषयाकडे वळत आहे मी. आता आशीर्वाद प्राप्त कसं करून घ्यायचे. बघा बऱ्याच लोकांना माहित नसतं बरं का, की परमेश्वरचं वचन तर ऐकत आहे, प्रार्थना तर करत आहे, चर्चला तर जात आहे, सर्व काही गोष्टीत मी क्लिअर आहे, पण मला ते वचन कसं प्राप्त करून घ्यायचं ना, हेच मला समजलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. मग आशीर्वाद कसे प्राप्त करून घ्यायचे बरं. काढा यशाचं पुस्तक, याचा 60 अध्याय आणि त्यातील 20 वचन. माझी भाषा समजत आहे ना सर्वांना. हालेलुया. मराठी समजत आहे, काय काय येतं ना प्रत्येकाला. हालेलुया. यशाचं पुस्तक, याचा 60 अध्याय आणि त्यातील 20 वचन. तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही. परमेश्वर वचन देत आहे, परमेश्वर एक करार देत आहे, परमेश्वर एक वादा करत आहे. हालेलुया. एक वादा करत, एक वचन देत आहे. तो काय म्हणत आहे, की तुझ्या सूर्याचा यापुढे अस्त होणार नाही. सूर्य उगवलेला आहे, त्याचा अस्त कधी होणार नाहीये. तुझा चंद्र निस्तेज होणार नाही. तुझा चंद्राचा निस्तेज कधी तो होणार नाही, कधी तो मावळणार नाहीये, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल. हालेलुया. कारण परमेश्वर तुझा खरा प्रकाश होईल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरच खरा तुझा तेज होईल, परमेश्वर तुझी ते चमक होईल. प्रेज द लॉर्ड. पुढं तुझे शोकाचे दिवस संपले आहेत. आणि तुला काही दुःख वाटत आहे, वाईट वागत आहे, आजारी आहेत, कर्ज बाजारी आहेत, गोदरेज मध्ये आहे, टेन्शन मध्ये आहे, बऱ्याच प्रकारचं तुला टेन्शन आहे. प्रेज द लॉर्ड. जे तुला दुःख वाटत आहे, परमेश्वर म्हणतो की त्या आनंदामध्ये बदलून टाकेल. हालेलुया. बघा परमेश्वर वादा करत आहे, कोणता मनुष्य नाहीये. जो स्वर्गाचा सृष्टीचा जो निर्माण करता, ज्यानं रचता, ज्यानं सर्व तुम्हाला आणि मला बनवलं, तो परमेश्वर आपल्याशी करार करते, एक वादा करते की बाबांनो, तुझा सूर्य कधी अस्त होणार नाही, चंद्र कधी निस्तेज होणार नाहीये, तर मीच तुझा खरा प्रकाश राहील. हालेलुया. कारण तुझ्या शोकाचे दिवस आणि तुझ्या रडण्याचे दिवस संपलेत म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या रडण्याचे दिवस काय झालेत, संपलेत म्हणतो परमेश्वर. मग तुला ना कुठली काळजी राहिली, ना कुठलं टेन्शन राहिलं, ना आजार पण राहिलं, ना गरिबी राहिली, ना दारिद्र्य राहिलं म्हणतो परमेश्वर. कारण तुझ्या रडण्याचे दिवस सगळे संपून गेलेत म्हणतो माझा परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता परमेश्वर तर वचन दिलंय. बघा मी आशीर्वाद कसे प्राप्त करून घ्यायचे ह्या विषयावर बोलत आहे. आता परमेश्वर तर वचन दिले, मग मला काय केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मला आता परमेश्वरनं वचन जर दिलंय, तर मला मग काय केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मला त्या वचनावरती प्रथम तर विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया. की परमेश्वर माझ्याशी बोलत आहे. मी चर्चला जात आहे तर ते वचन किंवा मी वचन वाचत आहे, तर परमेश्वर कोणाला नाही तर माझ्याशी बोलत आहे.
प्रेज द लॉर्ड. हा माझा प्रथम तर काय पाहिजे, विश्वास. विश्वास पाहिजे की देव काय करत आहे, माझ्याशी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव या वचनाद्वारे माझी भेट घेत आहे, तो माझ्याशी करार करत आहे, माझ्याशी तो वादा करत आहे आणि मला म्हणत आहे की तुझ्या शोकाचे दिवस संपलेत, तुझ्या रडण्याचे दिवस संपलेत. माझा ते तो सदोदित म्हणतो परमेश्वर, मी तुझा प्रकाश सदोदित आहे. हालेलुया, हालेलुया. समजलं मला काय बोलायचं की माझा परमेश्वर म्हणतो मीच तुझा प्रकाश आहे म्हणतो आणि तुझ्या रडण्याचे दिवस काय झालेत, संपले. तर प्रथम मला विश्वास ठेवला पाहिजे की वचन माझ्यासाठी आहे आणि माझ्या रडण्याचे दिवस आता काय झालेत, संपले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अनुवादचं पुस्तक याचा 28 अध्याय आणि 13 वचन सांगतं. अनुवादचं पुस्तक याचा 28 अध्याय आणि त्यातील 13 वचन. मला काय विश्वास केला पाहिजे, परमेश्वर तुला पुच्छ नव्हे परमेश्वर तुला शेपूट नाहीये बाबानो, मस्तक करील. तुला तो मस्तक बनवणारा परमेश्वर आहे. तू खाली नव्हे तू खाली नाही तर तू वर राहशील म्हणतो परमेश्वर. हालेलुया. कारण माझ्या देवाने मला उंच केलेलं आहे, माझ्या देवाने मला सन्मानित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो तू खाली नाहीयेस, तुला मी उंच करीन, तू थोर आहे, तू मस्तक मी तुला बनवीन म्हणतो परमेश्वर. आपल्या वचनावरती विश्वास प्रथम तर पाहिजे. प्रेज द लॉर्ड. की परमेश्वर माझ्याशी बोलत आहे. मग आता परमेश्वर तर वचन दिलंय, मी विश्वास तर प्रथम ठेवला पाहिजे की वचन माझ्यासाठी आहे. मग नंतर मला काय केलं पाहिजे, प्रेज द लॉर्ड, मला पुन्हा हे वचन घेऊन मी प्रार्थना केली पाहिजे की वचन माझ्यासाठी होतं बरं का, आणि माझ्या देवाने हे वचन माझ्या जीवनात पूर्ण केलं पाहिजे. म्हणून ते वचन घेऊन मी प्रार्थना केली पाहिजे की प्रभू तुझ्या वचनामध्ये तू म्हणतोयस की माझ्या शोकाचे दिवस संपलेत, माझ्या रडण्याचे दिवस संपलेत. तुम्हाला म्हटलंय मी तुला उंच करीन, तू खाली नाही तर तू उंच राहशील, तुला मी मस्तक बनवीन. तर मी काय केली पाहिजे, वचन घेऊन पुन्हा प्रार्थना केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाने हे वचन माझ्यासाठी दिले. एक साक्षी सांगतो मला, मी ऐकली एका सेवकाकडे मी गेलो होतो त्यावेळेस त्यांची एक साक्षीचा सभा होती. साक्षीमध्ये देण्यासाठी एक ब्रदर आले त्या ठिकाणी आणि त्यांनी साक्षी दिली. 9 एकर जमिनीचे मालक होते. किती एकर जमिनीचे, 9 एकर. 9 एकर जमिनीमध्ये त्यांनी धान्य, डाळी दुळे सगळं गहू पिऊ जे काही त्यांना लावतात बाबा शेतामध्ये ते सर्व त्यांनी लावलं होतं ना. काय झालं, दुष्काळ पडला होता. अचानक त्यांच्या विहिरीचं पाणी गेलं आणि त्यांच्या कुठल्याच ह्याला पाणी नव्हतं आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये विहिरींना पाणी नव्हतं. विहिरीमध्ये पाहिलं तर गाठगुटीने दगडे दिसायचे. प्रेज द लॉर्ड. मुरुम पाहिलं ना विहिरीमध्ये, गारगुटी ते सगळे दगडे कोणी कोणी पाहिलेत बघा. मुरुम असतो तो, गारगुटीत असला तो. कारण मी विहीर फोडले तर कारण माझ्या चुलता ते विहिरी फोडायचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि त्यावेळेस आम्ही लहान असताना आम्ही सगळे त्यांच्या संग जायचो विहिरीमध्ये खोदण्यासाठी. विहिरी आम्ही खोदलेत बरं का. हालेलुया. ते सुरुंग लावायचं आम्ही विहिरी खोदायचो. त्यावेळेस मी पाहिले की ते दगडे किती मोठे असतात ते गारगुटी ते. आणि तो व्यक्ती काय म्हटला की मी 9 एकर जमिनीचा बागायतदार आहे आणि मी कर्ज काढलेला आहे. कर्ज काढून या जमिनीमध्ये शेत मी काय केले, पिकवलेले. सावकारकडून काय केलं होतं, त्यांनी कर्ज काढलं होतं आणि कर्ज काढून त्यांनी सगळं शेती केली होती. अचानक त्यांच्यामध्ये काय झालं, पाऊसच पडला नाही, विहिरीला पाणी नाही आणि पीक उगवलेलं काय केलं, वाळायला लागलं, जळून चाललं. तो व्यक्ती टेन्शन मध्ये आला. त्याला आत्महत्या करूशी वाटली की आता करू काय, हे कर्ज फेडू कसं, परिवार चालू कसं, शेतीला पाणी नाहीये, विहिरी आटून गेले. प्रेज द लॉर्ड. आणि तो सांगत होता की मी गोदरेशन मध्ये होतो, मी टेन्शन मध्ये होतो आणि ज्यावेळेस तो म्हणतो मी प्रार्थनेला गेलो. प्रेज द लॉर्ड. एक सभा चालू होती, सभेमध्ये तो जाऊन, तो चर्चला जाणारा व्यक्ती होता. नाही असं नाही की तो सभेला जाणार की त्याला माहित नव्हतं, नाहीये. तो सभेला गेला आणि सभेला तो आल्यानंतर, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, सभेला आल्यानंतर देवाचे सेवक वचनामधून बोलत होते. स्तोत्र संहिता याचा 114वा अध्याय, स्तोत्र संहिता 114 आणि त्यातलं 8वं वचन. तो खडक पालटून पाण्याचे तळ करीत. हालेलुया. जो माझा जो परमेश्वर आहे तो खडकाला तुकडे करून त्याला पाण्याचे काय करतो, तळे करीतो. पाण्याचे तळे तो निर्माण करणार तो माझा परमेश्वर आहे. गाळेचा खडक पालटून आणि गारगुटीला फोडून देखील, गारगुटीला पालटून देखील पाण्याचे झरे निर्माण करणार तो परमेश्वर. आमेन. हालेलुया. आणि तो व्यक्ती तो वचन ऐकत आहे आणि त्याला समजलं की हे वचन माझ्यासाठी आहे. माझा परमेश्वर माझ्याशी बोलत आहे. तो एवढा आनंदी झाला, तो एवढा टेन्शन मध्ये होता की तो म्हणतो मी आत्महत्या करतो, जगून माझा काय फायदा. पण ज्यावेळेस त्याने हे वचन वाचलं आणि वचन ऐकलं त्यावेळेस त्यानं समजून घेतलं की हे वचन माझ्यासाठी आहे. हालेलुया. त्याने विश्वास ठेवला आणि प्रार्थना केली त्या वचना घेऊन की परमेश्वरा तुझं वचन सांगतं की मी काय करीन, गारगुटीला पालटून काय करीन, पाण्याचे झरे निर्माण करेन. तर प्रभू मी विश्वास ठेवतो, माझ्या शेतामध्ये पाणी नाहीये, माझ्या शेतीमध्ये पाहिलं, त्या विहिरीमध्ये पाहिलं की गारगुटीने दगड दिसत आहेत मला, तर मी विश्वास परमेश्वर ठेवतो. आणि तो रडून रात्रभर तो प्रार्थना करत राहिला. हालेलुया. तो व्यक्ती विश्वास होता बरं का. त्यानं प्रार्थना केली आणि एक आशा ठेवली आणि एक विश्वास ठेवला
प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणला मी विश्वास ठेवला, आशा ठेवली आणि धावत गेलो शेतामध्ये सकाळी उठल्यानंतर. हालेलुया. आणि पाहतो तर काय म्हणतो, माझ्या शेतीतून विहिरीतलं पाणी ओपड्यातून वाहतं. हालेलुया. त्याला काय करावं ते समजलं. तो मला मी गुडघ्यावर बसलो आणि स्वर्गाच्या देवाला मी धन्यवाद केला की खरंच परमेश्वरा हे वचन तू माझ्या जीवनात पूर्ण केलं. तरी देखील म्हटलं मला असं वाटलं की खरंच सगळ्या शेतांमध्ये पाणी आले का, सगळ्या लोकांना पाणी आहे. म्हणून म्हटलं मी दुसऱ्या शेतामध्ये गेलो, तिकडे पाहतो कुणाच्या विहिरीला पाणी नाही, पण माझ्या विहिरीला वाहत होतं पाणी. हालेलुया. तो माझा परमेश्वर वादा करते की शोकाचे दिवस संपले. हालेलुया. तो परमेश्वर म्हणताय तुझ्या रडण्याचे दिवस आता संपलेत म्हणतो. आणि माझा परमेश्वर गाय कुठला पाठवून काय करतो, पाण्याचे झरे निर्माण करणारा करतो. देव आहे. हालेलुया. तर काय केलं पाहिजे प्रथम, तर मला प्रथम तर देवाच्या वचनावरती विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया. काय केलं पाहिजे, देवाच्या वचनावरती काय केलं पाहिजे, मला विश्वास ठेवला पाहिजे की हे वचन माझ्यासाठी आहे. प्रार्थना केली पाहिजे, वचन तर ऐकलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे, नंतर प्रार्थना केली पाहिजे. आता प्रार्थना केली नंतर आशा ठेवली पाहिजे बरं का की देव असं करेल. हालेलुया. हालेलुया. काय करेल देव, देव असं माझ्या जीवनात करणार आहे बरं का. आता मी आशाच ठेवली नाही, कॅमेत होतंय का नाही. प्रेज द लॉर्ड. बघा मी म्हणत नाही की देव हा जादूगर देव नाही बरं का. आपला जादू करणारा परमेश्वर नाही की काहीतरी बाबा ते कबूतर टाका आणि माणूस निर्माण करा, असा परमेश्वर नाहीये. बायबल सांगतं की विश्वासा वाचून त्याला संतोषणं कसं आहे, अशक्य आहे. हालेलुया. हालेलुया. आणि जो परमेश्वर विश्वासानं पाहतो ना तो कधीच लज्जित होत नाही. बायबल सांगतं त्याचं मुख कधी लज्जन कळवणार नाहीये. बायबलचं वचन सांगतं. हालेलुया. जो विश्वास ठेवतो त्या परमेश्वर त्या आशा ठेवतो त्याच्या जीवनात अद्भुत काम झाल्याशिवाय राहत नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आशा ठेवणं म्हणजे काय, प्रेज द लॉर्ड. आशा ठेवणं म्हणजे काय, ज्यावेळेस प्रभू येशूकडे देखील लोक येत होते आणि आशेने त्याला विश्वासाने त्याला आशा ठेवून काय करत होती, स्पर्श होत. त्यांना माहित होतं की मी जर स्पर्श केला तर मी बरा होईन बरं का. प्रेज द लॉर्ड. बघा बायबल सांगतं एलिया देखील आपल्यासारखा मनुष्य होता आणि एलियानं प्रार्थना केली तेव्हा पाऊस पडला बरं का. प्रेज द लॉर्ड. एलियानं प्रार्थना केली आणि प्रार्थना करत असताना त्याच्या दासाला म्हणला जा म्हटला. प्रेज द लॉर्ड. की तू पाहून ये, तुला समुद्राकडे जा, तुला ढग दिसत बघ. बायबलचा तो 7 वेळा गेला. माझी प्रार्थना आज ऐक नाही, कुठला देव कसा देव काय माहित, प्रार्थना ऐकणे उत्तर देत नाही. हालेलुया. परमेश्वरचं वचन तर दिलंय पण माझ्या जीवनात ते पूर्णच होत नाही, कारण माझी आशा काय होती, निराशामधून बदलून जाते बरं का. मी विश्वास ठेवत नाही, मी आशा ठेवत नाही की प्रभू माझ्या जीवनात काम करेल बरं का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि एलियानं प्रार्थना केली आणि बायबल सांगतं त्याचा दास 7 वेळा त्याला जा म्हटला आणि 7 वेळा तो म्हटला बाबा, 7 वेळा खेपच तो म्हटला मला हात एवढा काय दिसतोय म्हटला, ढग दिसतोय म्हटला. हालेलुया. तो मला लवकर जाऊन राजाला सांग, मला तुला घरी जाऊ देणार नाही म्हटला, लवकर पळ म्हटला. हालेलुया. त्यानं प्रार्थना केली, देवाने ती प्रार्थना ऐकली बरं का. कारण त्याने विश्वास ठेवला होता आणि विश्वासाने त्यानं प्रार्थना केली. आणि जो विश्वासाने प्रार्थना करतो त्या देवावरती आशा ठेवतो त्याच्या जीवनामध्ये चिन्ह आणि चमत्कार घडतात बरं का. हालेलुया. कारण आपला परमेश्वर सामर्थ्य परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा अजून एक साक्ष सांगतो मी तुम्हाला. एक व्यक्ती होता, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो काय करायचा, गल्लोगल्लीमध्ये बघा एक सायकल होती, सायकल होती, कात्या पित्या बघितलं कधी कधी, कात्या पित्या साबणं पिबणं घेऊन ते लोक आपले फिरतात. असा मोठा जण ते भले मोठे त्या सायकली बांधलेलं आणि तो आपल्या त्या टायमाला आपल्या खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि तो काय करायचा, गल्लोगल्ली आपलं ते कात्या घ्या साबण घ्या असा तो विकत राहायचा. प्रेज द लॉर्ड. काय करत होतो, विकत होता. आणि 50 पैसे 4 आणि त्या टायमाची गोष्ट आहे का, 10 पैसे 20 पैसे त्या टायमाला तो आपला 10 पैशाला 20 पैशाला 50 पैसे तो आपले ते काते साबण तो आपला विकायचा. प्रेज द लॉर्ड. आणि तो जाता तो चर्चला जाणारा तोही व्यक्ती होता. मी हे का सांगत आहे, कारण मी त्यांच्या साक्ष ऐकलेत. मी एका सभेला गेलो, ते साक्षाचा प्रभार चालला होता, त्यांचा साक्षाचा दरबार चालला होता की कुणाच्या जीवनात किती साक्ष घडलेत. तो व्यक्ती जो तो आपली साक्ष सांगायचा. आणि मी एकदा त्यांना पाहून आश्चर्यचकित झालो की 9 एकरचा मालक तो रडायला लागलाय, तू ह्याच्या जीवनात अद्भुत काम झाले. हालेलुया. मी म्हटलं देव माझ्या जीवनात केलं. हालेलुया. कारण विश्वास ठेवला कुठलीच गोष्ट काही नाहीये अशक्य नाहीये. आणि तो व्यक्ती काय करतो, गल्लोगल्ली साबण घ्या काते घ्या असं करत ओरडत होता. आणि तो म्हटला मी साबण कात्या विकत असताना एक सभा चालू होते का घरामध्ये, आता आपण कसं बसतो असं सभा चालू होते. आणि म्हटलं मी पाहिलं, म्हटलं मी सायकल लावली आणि त्या सभेमध्ये जाऊन बसलो. आणि देवाचे सेवक होते, ते देवाचे सेवक वचनाचा प्रचार सुरू केला, प्रार्थना झाली आणि शेवटच्या वेळेस त्यांनी दानपात्र घ्यायला सुरुवात केली. मग म्हटलं मी दान टाकण्यासाठी गेलो, त्या सेवकाकडे गेलो. आता सेवक आहेत मग त्यांना भेटाय घेऊन त्यांचं काय केलं, हातामध्ये दान दिलं. प्रेज द लॉर्ड. आणि सेवकाच्या हातामध्ये दान दिलं की सेवक जागेवर थांबले. प्रेज द लॉर्ड.
सेवक म्हटले हे दान तू एवढं कशासाठी देतं? बघा 50 रुपये होते. किती होते? आता त्यावेळेची खूप मोठी वस्तू आहे. आता तो 10 पैसा 20 पैसा तो व्यवसाय करत आहे, तो रोज गल्लीतून हिंडून, आणि त्यानं त्यावेळेस दान काय केलं? 50 रुपये दान अर्पण तो घेऊन आला. आणि देवाच्या सेवकाने पाहिले की देवाचे सेवक म्हटले हे तुम्ही कशासाठी देत आहात? तो म्हटलं ना आता दान घेतात ना म्हणून देवा लागतं म्हणून मी देतोय. बघा मला काय म्हणत, जर मला समजलं नाही मी दान का देतोय त्याला काही अर्थ नाही. मला समजलं पाहिजे की दान दिल्यानंतरही मला काय मिळेल. माझी आशा पाहिजे, माझा विश्वास पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग देवाचे सेवक म्हटले तू जे देतो तुला समजत आहे का? तू कशा विश्वासाने देत? तो म्हटला नाही देवा लागतं ना म्हटलं. देवासेवक म्हटले नाही म्हटले. प्रेज द लॉर्ड. देवासेवक म्हटले लूकचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि त्यातलं 38 वचन सांगतं. लूकचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि त्यातील 38वे वचन. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. देवाचे सेवक त्याला म्हटले बाबांनो परमेश्वराचं वचन काय सांगते तुला समजत आहे का? परमेश्वराचं वचन सांगतं द्या म्हणजे तुम्हालाही दिलं जाईल. आता तू देत आहे, तू म्हणतो द्यावं लागतं ना. अर्पण चालू आहे तर द्यावं लागतं म्हणून मी देत आहे. तुला काही उपयोग होणार नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर म्हणतो द्या म्हणजे तुला दिलं जाईल. तुझा विश्वास आहे का? तू देत आहे मलाही देव देत आहे. तो म्हटलं हे मला कधी माहित नव्हतं. हालेलुया. मला वाटली दान देतात बाबा, चला चर्चमध्ये असतं दान घेतात म्हणून मी देत आहे. त्याला काही अर्थ होणार नाही. पण जर तू विश्वास ठेवशील आणि आशा ठेवशील की मी पेरणी करत आहे तर मी आशानं कापणी करणार आहे. हालेलुया. तेव्हा सेवक तो म्हटलं मला हे कधी माहित नव्हतं की मला द्या म्हणजे तुला दिलं जाईल. दाबून हलवून शिंगलावून तुझ्याही पदार्थ घालण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. मग तो काय म्हटला माहितीये का? माझा विश्वास आहे म्हटला. मी जे दान दिले ते मी दाबून शिकवून माझ्याही पदार्थ माझा देव मला घालणार आहे म्हटलं. हालेलुया. त्याने तसा विश्वास ठेवला. आणि म्हटलं मी तसा विश्वास ठेवला देवाच्या सेवकानं बोलल्यानंतर. आणि काहीच दिवसानंतर म्हटला त्याचा सासरा जो व्यक्ती जो आहे ना तो म्हटला माझा सासरा घरी आला. आता कधी सासरा घरी गेला तर मला कधी किंमत दिली नाही का? तर माझ्या पुरीला म्हणला तू बरबाद केलं, माझ्या पुरीचं वाटोळं केलं, तुझ्या आण खायचे मुश्किल 10-20 रुपये हा 10 रुपये 5 रुपयाचा ह्याचा धंदा व्यवसाय होता, 10 पैसे 20 रुपयाचा. प्रेज द लॉर्ड. आणि मुलीच्या अब्दा होती म्हणून सासरा सरकारी नोकरी मधला सासरा होता. आणि सासरा काय म्हणला माझ्या मुलीचं तू असं केलंय, माझ्या मुली तसे म्हणून कधी म्हणला मला किंमत दिली नाही, कधी मला विचारलं नाही म्हटला. पण मी परमेश्वराकडे जसं वळू, परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि परमेश्वराचं वचन हे घेऊन मी रोज प्रार्थना करायचो की देवासेवक मला म्हणले त्यामुळे तुलाही दिलं जाईल. म्हणून मी प्रार्थना करत असताना माझे सासरे अचानक माझ्या घरी आले. हालेलुया. आणि म्हटलं त्या टायमाला मला एक रक्कम आणून दिली सासऱ्याने. त्या टायवेळेसला 1.5 लाख रुपये किती दिले सासऱ्याने त्यांना? 1.5 लाख रुपये आणून दिले. की म्हणले जावई तुम्ही जास्त गल्लोगल्लीचे व्यवसाय करताय ना हा करू नका, एखादं शॉप पिप खोला, एखादं दुकान बिकान टाका. आज म्हणला मी होलसेल व्यापारी आहे म्हटलं. हालेलुया. तो आजची व्यक्ती जिवंत आहे बरं का. प्रेज द लॉर्ड. तो म्हणला आज मी होलसेल व्यापारी आहे आणि परमेश्वरनं माझ्या जीवनात दाबून हलवून शिगलावून दिले म्हटलं. हालेलुया. तर माझा विश्वास पाहिजे प्रथम तर देवावरती की वचन माझ्यासाठी आहे की माझ्या शोकाचे दिवस संपलेत, माझ्या रडण्याचे दिवस संपलेत. मी विश्वास ठेवला पाहिजे आणि मी आशा ठेवली पाहिजे की हे वचन माझ्या जीवनात पूर्ण होत आहे. हालेलुया. कारण त्या व्यक्तीने विश्वास ठेवला, आशा ठेवली की परमेश्वर मला मस्तक बनवत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देवावरती जर विश्वास ठेवला तर जीवन बदलेल बरं का. मी जर बायबल सांगतं कोणत्या मनुष्यावर विश्वास, जो व्यक्ती मनुष्यावरती विश्वास ठेवल तो शापित आहे म्हणतो परमेश्वर. माझं परमेश्वराच्या वचनावरती विश्वास पाहिजे. माझं कोणीतरी सातवण करावं, मला कोणीतरी बळ द्यावं म्हणून कोणीतरी मला गोंधळत आहे. जो माझा दोष दाखवत आहे, माझी चुकी दाखवत आहे की तुझा देव परमेश्वर हा पवित्र आहे बाबांनो म्हणून तो पवित्र हो, हा जो कोणी शिकवत आहे ना. हालेलुया. आणि जो व्यक्ती आहे का त्याचं जीवन बदलल बरं का. पण जसा मी आहे तसा चालते तर त्याच्या जीवनामध्ये काम घडत नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि परमेश्वर काय मनाने हृदय पारणारा तो आपला देव आहे. आमेन. परमेश्वर तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो. छान अशी टाळ्या आशीर्वाद. जय 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 येशू नाम, नाम जय 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 येशू